आज हनुमान जयंती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। बुलढाणा जिल्ह्यामधील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या नांदुऱ्यामधील 105 फूट उंच हनुमान मूर्तीवरती आज तब्बल 250 किलोचा फुलांचा हार चढवण्यात आलेला आहे। रिमोटच्या साहाय्याने सकाळी हार चढवून हनुमान जयंती साजरी करण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। त्या भाविक यांना विचारूया आपण. मला सांगा, काय नेमकी श्रद्धा आहे? किती वर्षापासून या हनुमान मूर्ती या ठिकाणी आल्या? लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद आहे असं सांगितलं जातं. या ठिकाणी गेल्या 25 वर्षापूर्वी हनुमान मूर्तीचं या ठिकाणी ही उभारण्यात आली आणि 25 वर्षापासून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत आहोत। हे आमच्या नांदुरासाठी एक भूषण आहे। जगातली सर्वात उंच अशी हनुमान मूर्ती आमच्या नांदुरामध्ये आहे। आमच्या नांदुराचं नाव हे हनुमान नगर सुद्धा या ठिकाणी काही लोक घेत असतात। अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनासाठी येत असतात। सोबतच संस्थांतर्फे आज जो दिवस आहे हनुमान जयंतीचा, हनुमान ही संकटमोचन देवता आहे आणि या देवतेचं पूजन करण्यासाठी अनेक ठिकाणून या ठिकाणी लोक येत असतात। लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मला सांगा, काय नेमकी श्रद्धा आहे? बऱ्याच दूरवरून लोक येतात. श्रद्धा अशी आहे की संकटमोचन म्हणून हनुमानांकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाचं जे काही निराकरण आहे ही करणारी देवता आहे। फक्त भक्तच नाही तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण एक ठिकाण हे आता बनलेलं आहे आणि अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी या मूर्तीच्या पाहण्यासाठी येतात। नक्कीच आज संकट मोचनाचा आज खऱ्या अर्थानं जयंती उत्सव जो आहे तो या बुलढाण्याच्या नांदुरामध्ये साजरा केला जातो। आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हनुमानाच्या दर्शनासाठी नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील हे स्थळ जे आहे सध्या विकसित होताना चित्र बुलढाण्याच्या नांदुरामध्ये पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।